काठी घेतली, सुपारी घेतली, आता पाकिट. आई तू हे काय करते? बाळा औक्षणाची तयारी करते. आई माझ्या बर्थडेला तसं केलं होतं तसंच करते ना तू? हो. पण माझा बर्थडे नाहीये, दिवाळीच्या दिवशी. बाळा आज तुझं बर्थडे नाहीये, पण आज आहे ना मामा येणार आहे. आज भाऊबीज आहे ना, सो मामाला ओवाळायचं. माझा मामा येणार. आई मामा कसा दिसतो? आज येणार आहे ना, तूच बघ. ठीक आहे. काय मायलेकींच्या एवढ्या काय चालल्यात गप्पा? तुम्हाला माहिती आहे ना परीची बडबड. मी औक्षणाचं ताट तयार करत होते आणि तिचे 50 प्रश्न. काकू मी सगळी तयारी केली. दादासाठी अनारसे पण बनवलेत मी. नेहा तू दरवर्षी त्याची वाट बघतेस, पण तो कधीच येत नाही. काकू तो येत नाही म्हणून मी त्याची वाट बघणं सोडून द्यायचं हे बरोबर नाहीये ना. आणि मी कोणाला सांगत नाही, पण मला त्याची आठवण येते आणि आजच्या दिवशी तर वाट बघणं हा माझा हक्क आहे. आई मामा आल्यावर मी पण नवीन ड्रेस घालणार. येस नक्की. आई मामा आल्यावर मला पण छान छान गिफ्ट देणार ना? हो देणार. मला सिस्टम पाहिजे, मला सिस्टम पाहिजे. Oh God, पिकुचू, प्लीज स्टॉप दॅट. काय चाललंय तुझं? सिस्टर अशी रेडीमेड येते का? हे बघ, इट्स अ लॉंग प्रोसेस. करेक्ट आहे. आणि आता पॉसिबल नाहीये ते. का पॉसिबल नाहीये? हा पण मला सिस्टम पाहिजे. पिकुचू, हे बघ, नेल पण खराब केलं माझं. युजलेस. किती वेळा सांगितलंय हट्टीपणा करत जाऊ नको म्हणून. सॉरी मम्मा, पण माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सिस्टर्स आहेत, मला का नाहीये? ओ गॉड पिकुचू, प्लीज. तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत माझ्याकडे. ओके, उत्तर हवेत ना, यांना विचार. मी पप्पा तुम्ही तरी मला सांगा, मला सिस्टर का नाहीये? हे बघ बाळा, तुला बहीण का नाहीये याचं नेमकं कारण नाही सांगता येणार. तुझ्या आईने जर मनावर घेतलं ना तर मात्र. स्टॉप दॅट रबिश. ए इकडे इकडे तू. हे बघ, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तसाच राहणार आहेस. ओके, स्टॉप क्वेश्चनिंग. अगं स्टॉप. हे इकडे. हे बघ बाळा, अरे बहीण नसली म्हणून काय झालं? तुला तुझा यश दादा आहे ना, मग झालं तर. नाही, मला सिस्टरच पाहिजे, मला बहीण पाहिजे. पण वहिनी काय झालं पिकुचूला? हा सकाळ ओरडतोय. तूच राहिली होतीस. मला काही प्रश्न विचारू नकोस. काहीतरी मूर्खासारखं बडबडतोय हा. विचार विचार त्याला. अरे काय झालं पिकुचूला? काय पाहिजे तुला? हा मला सांग ना. काकू माझ्या सगळ्या फ्रेंड्सना सिस्टर आहे, मला पण सिस्टर हवी आहे. आज भाऊबीज आहे ना, मग माझी बहीण असती तर तिने मला उभारलं असतं ना. मिथिला काकू, तुला मुलगी का नाहीये ग? तुला जर मुलगी असती तर किती मजा आली असती. मला बहीण मिळाली असती आणि तिने मला उभारला पण असतं. मम्मा, काकूला काय झालं? ती अशी निघून का गेली? तू बॅड सारखी बडबड केलीस ना, म्हणून ती निघून गेली. किती वेळा सांगितलं तुला हट्टीपणा करू नको. सीमा सीमा. काहीच वाटत नाही का हो तुम्हाला माझ्याबद्दल? आपली बायको रडतीये हे समोर दिसतंय, तरी काय झालं? का रडतीये? साधं हे देखील विचारावं असं वाटत नाही तुम्हाला?
आजकाल घरी सकाळी उठल्यापासून तुमची इतकी नाटकं बघायची सवय झाली ना की तुम्ही खरं कधी वागता आणि नाटकं कधी करता तेच कळायचं बंद झालं आणि त्याच्याबद्दल विचार करायचाही बंद केलेला आहे मी. त्यामुळे तू आत्ता नाटक करतेस का खरं रडतीयस हे काही मला माहिती नाहीये. अहो खरंच रडतीये मी, दुखावलीये मी. पिकूचूचं बोलणं खूप लागलंय माझ्या मनाला. पिकूचू काय म्हणाला तो? तो मला म्हणाला तुला मुलगी का नाहीये? तुला जर का मुलगी असती ना तर आज भाऊबीजेच्या दिवशी मी तिच्याकडून ओवाळून घेतलं असतं. असं म्हणाला पिकूचू? हो, तो सहजच म्हणून गेला, पण माझ्या मनाला खूप लागलंय ते. तुम्ही हसताय? तुमचं काळीज दगडाचं आहे का हो? ही काय हसण्याची गोष्ट आहे का? जर का आपले संबंध इतर नवरा बायको सारखे नॉर्मल असले असते ना तर आज आपल्याला देखील एक मूल असतं. नॉर्मल? इतर नवरा बायकोंसारखे नॉर्मल? का नाही आहेत तसे नॉर्मल संबंध? सांग ना, दे उत्तर. आणि याला जबाबदार कोण आहे? बोल ना. मुळात माणसं लग्न कशासाठी करतात? प्रेमासाठी, किंवा एक छान चांगला जोडीदार मिळावा म्हणून, हो की नाही? तू कशासाठी लग्न केलंस माझ्या बरोबर? पैशांसाठी, या सगळ्या प्रॉपर्टीसाठी, बरोबर ना? तर आपल्या लग्नाचा पायाच चुकलेला आहे, नॉर्मल नाहीये तो. किंवा एक लक्षात घे, आधी चांगली बायको व्हायला शिक, तर चांगली आई होऊ शकशील, किंवा आई होण्याचा विचार करायचा तरी अधिकार येईल तुला. आलं ना लक्षात? हे रडणं बंद कर आधी. आणखी एक गोष्ट, माझं काळीज असेल दगडाचं, पण किमान काळीज तरी आहे. तुला काळीज तरी आहे का नाही ह्याची शंका यायला लागली मला. अजून कसा आला नाही दादा? नेहमीप्रमाणे आजही नाही येणार का तो? दादा प्लीज ये, या भाऊबीजेला तरी ये. आई, मामा कधी येईल? येईल बाळा. तुला भूक लागली असेल ना? मामा बरोबर जेवणार होतीस ना तू? चल मी तुला वाढते की.